मुंबईतल्या बांगूर मेट्रो स्टेशनमध्ये एक दुर्घटना टळली। मेट्रोचे दरवाजे बंद होत असताना 2 वर्षाचा मुलगा अचानक बाहेर आला। यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं त्याकडे लक्ष गेल्यानं अनर्थ टळलाय। सुरक्षा कर्मचाऱ्यांना मेट्रो थांबवून मुलाला पालकांकडे सुपूर्द केलं। मेट्रो कर्मचाऱ्याच्या समय सूचकतेचं सर्व स्तरातून कौतुक होतं। जालन्यातल्या नांदखेडामध्ये 8 वर्षांपासून बंद असलेली बस सेवा सुरू करण्यात आली। मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे ही बस सेवा सुरू झाली। खराब रस्त्यांमुळे या गावातली बस सेवा बंद केली होती। पालघरमधल्या गांगोडी कुंडपाडे या आदिवासी वस्तीतल्या ग्रामस्थांचं विद्यार्थी जीवघेणा प्रवास करतात। या वस्तीतल्या विद्यार्थ्यांना सायवन गावातल्या शाळांमध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं विद्यार्थी पावसाळ्यात पाण्यातून प्रवास करतात। मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रेवर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी आता हटवण्यात आली। 24 तासांपूर्वी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे ही यात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। हवामान खात्यानं उत्तराखंडमधल्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला। रहिवाशांसह भाविकांना सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। चिनाब नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली, त्यामुळे सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला, तर कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। तसंच काही भागात अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातले शेतकरी एकवटले। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलन विविध संघटनांसह जनतेला सोबत घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुलाची शिरोली इथं आंदोलन केलं जाईल। म्हाडाची ताडदेव मधली कोट्यवधींची घरं धूळ खात पडली आहेत। 2 वेळा सोडतीत समावेश करून सुद्धा या घरांकडे विजेत्यांनी पाठ फिरवली। क्रिसेंट टॉवर मधल्या किमती कमी केल्यानं आता तरी ही घरं विकली जातील अशी आशा होती, मात्र एकाही विजेत्यानं घर घेण्यासाठी स्वीकृती दर्शवली नाही। विधिमंडळ प्रवेश पासवरून अशोक स्तंभ गायब झाले। अधिवेशनाच्या पासवर अशोक स्तंभ हटवण्यावरून रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला। आज चिन्ह हटवलं, उद्या पत्रकारांना बाहेर काढतील असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी सरकारवर केला। उरणमधल्या कोळी महिलांनी विधान भवनाबाहेर आंदोलन केलं। गेल्या 40 वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आक्रमक कोळी बांधवांनी विधान भवनावर मोर्चा काढला। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंचवटी एक्सप्रेसला दररोज अर्धा तास विलंब होतोय, त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, शेतकरी यांचं मोठं नुकसान होतं। त्यामुळे प्रवासी वेलफेअर असोसिएशननं याबाबत मुंबईतल्या रेल्वे मुख्य परिचालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। त्याचबरोबर आंदोलनाचा देखील इशारा दिला। भुवनेश्वरहून पुण्याला येणारं एअर इंडियाचं विमान पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवण्याच्या प्रक्रियेत होतं। विमान सुमारे 150 फूट उंचीवर असताना वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा आढळला। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वैमानिकांना लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा विमान हवेत झेपावलं। कुत्र्याला हुसकावून लावल्यानंतर विमानाचं सुरक्षित लँडिंग झालं। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली। चौफाळा ते महाद्वार घाट या परिसरात 13 ब्लॅक स्पॉट शोधले। या ठिकाणी पोलिसांचं विशेष लक्ष असणार। पालखीमध्ये गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियोजन करण्यात आलं। ओडिशामध्ये पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रा सुरू आहे। या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात। गुंडीचा मंदिरापर्यंत ही यात्रा काढली जाते। 8 जुलैपर्यंत हा सोहळा सुरू असणार। राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावरे माऊलींच्या वारीत सहभागी झाले। पारंपरिक वेशभूषा करून भरत गोगावरे वारीत सहभागी झाले। त्यावेळी गोगावरेंनी टाळ मृदुंगाच्या तालावर फेर धरत विठुनामाचा गजर केला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकऱ्यांसाठीच्या तयारीची पाहणी केली। आज सोलापूरमध्ये संतांच्या पालख्या दाखल होणार। या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी पालखी तळावरच्या तयारीची पाहणी केली। नाशिक महापालिकेनं वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचं सीएनजी प्रकल्पात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला। या संदर्भातल्या प्रस्तावाला महासभेने सुद्धा हिरवा कंदील दाखवला। त्यानुसार ओल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षा नोंदणीला पुण्यामध्ये आता सुरुवात झाली। गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास 3400 महिलांना ई पिंक रिक्षा दिल्या जाणार आहेत। त्यापैकी पुणे शहरामध्ये 2800 महिलांना या रिक्षा दिल्या जातील।
इंधन दरवाढीमुळे अनेक वाहनधारकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली, मात्र आता 1 जुलैपासून विजेचे दर सुद्धा वाढणार आहेत। या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट 50 पैशांहून अधिकची वाढ करण्यात येणार आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना झटका बसणार। गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज चालणाऱ्या इंडिगो विमानाच्या सेवेमध्ये आता बदल करण्यात आला। 2 जुलैपासून पुढच्या आदेश येईपर्यंत गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज धावणाऱ्या इंडिगोच्या विमानसेवा आठवड्यातून फक्त 3 दिवस धावतील। गोंदिया विमानतळ एअरलाइन्सच्या ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली। जळगावच्या भडगाव तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य निर्धार मेळावा संपन्न झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची तयारी सुरू झाली। या मेळाव्यामध्ये किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। सह्याद्री अतिथीगृहावर सरकारचं चहापान झालं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे समोरासमोर आले। यावेळी त्यांच्यामध्ये काही संवाद झाला। मला काय विचारता असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी बावनकुळेंना यावेळी विचारला। यावेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली गंभीर दिसत होती। त्यांच्यामध्ये गंभीर मुद्द्यावर संवाद झाला हे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट झालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नियुक्तीवरून कोल्हापुरात नाराजी नाट्य सुरू झाले। पदाधिकारी नियुक्तीवरून कोल्हापुरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। नाराज कार्यकर्त्यांनी उपनेते संजय पवार यांना फोन करून नाराजी व्यक्त केली। याबाबत उपनेते संजय पवार आज भूमिका जाहीर करणार आहेत। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी शिवसैनिक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला। दत्ता गांजाळे यांच्या पक्षप्रवेशानं शिवसेना शिंदे पक्षाची आंबेगाव तालुक्यासह मंचर शहरात मोठी ताकद वाढणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्ती निमित्तानं लाभार्थ्यांना 3,600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलं। येत्या 1 ते 2 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार। सरकारने केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्यात। साताऱ्यातल्या कराडमध्ये दहशत माजवल्याप्रकरणी 3 तरुणांना पोलिसांनी अटक केली। या तरुणांनी दगडफेक करत गोंधळ घातला होता। या दहशत माजवणाऱ्यांवर जरब बसावी यासाठी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांना शहरातून पायी चालवत नेले। कोल्हापुरातल्या एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्यांचे फोटो लावून अघोरी प्रकार केल्याची घटना घडली। करवीर तालुक्यातल्या स्मशानभूमीत त्यांच्या फोटोवर गुलाल, हळद कुंकू टाकून टाचण्या मारलेल्या दिसल्या। संस्थेतल्या लिपिकांना पदोन्नती दिल्याच्या नाराजीतून हा प्रकार घडल्याचं कळतंय। मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये साखळी खेचण्याचं प्रमाण वाढलंय। प्रवासी छोट्या छोट्या कारणांवरून साखळी खेचत असल्याचं समोर आले। गेल्या 20 दिवसांमध्ये तब्बल 150 वेळा लोकल आणि एक्सप्रेसच्या साखळ्या खेचण्यात आल्यात। अशा प्रकारांमुळे गाड्यांचं वेळापत्रक वारंवार कोलमडतं। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून 2 जणांनी दुचाकी चालकाचा खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी या 2 आरोपींना अटक करण्यात आली। सुफियान अत्तार आणि विकी प्रसाद अशी अटक केलेल्या 2 आरोपींची नावे आहेत। त्याचबरोबर या दोघांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली। साताऱ्यातल्या शाहूनगर भागामध्ये पुन्हा एका बिबट्यानं बंगल्यात घुसून कुत्र्यांवर हल्ला केल्याची घटना घडली। बंगल्याच्या पायरीवर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला। यानंतर घरातले लोक जागे झाल्यानं बिबट्यानं त्या ठिकाणावरून धूम ठोकली। गोंदियातल्या जानोटलामध्ये एका झाडावर अस्वल आढळले। या अस्वलाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली, मात्र या घटनेमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। यावेळी वन विभागाच्या पथकानं अस्वलाला सुखरूप झाडाखाली उतरवत जंगलाच्या दिशेनं हाकलून लावलं। रायगडमध्ये उद्यापासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबवण्यात येणार आहे। मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबवली जाते। 1 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत ही मोहीम राबवली जाईल। छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर शेकडो मालमत्ता महापालिकेनं पाडलेल्या बांधकामाचा ढिगारा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पडून हा ढिगारा उचलण्याचं काम रविवारीच महापालिकेनं सुरू केलं। पुढचे 5 दिवस या भागात स्वच्छता मोहीम राबवली जाईल। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने गेल्या 2 दिवसात तब्बल 1135 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली। आतापर्यंत एकूण 1364 मालमत्तांवर कारवाई करण्यात आली, तर आजपासून ही कारवाई पैठण रोडवर केली जाणार। वाशिम जिल्ह्यात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली। पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये सातत्यानं पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातली उरलेली पेरणी खोळंबली। शेतकऱ्यांना योग्य हवामानाची प्रतीक्षा असून पावसामुळे शेती कामात अडथळे येतात।
साताऱ्यातल्या उरमोडी धरण 72% भरले। उरमोडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनानं धरणाच्या 4 वक्र दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू केला। धरणातून 1500 क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। शिमल्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। पावसामुळे 5 मजली इमारत कोसळली। अवघ्या काही क्षणात ही इमारत पत्त्यासारखी कोसळल्याची दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झाली। पुणे आणि परिसरामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातला विसर्ग देखील आता कमी केला गेला। रात्री विसर्ग 1000 क्युसेकच्या वर होता, तो आता 340 क्युसेक पर्यंत कमी केला। पावसामुळे सर्व फळभाज्यांचे दर तेजीत असताना टोमॅटोच्या दरात मात्र घट झाली। पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण वाढले, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीला पाठवला। किरकोळ बाजारात 15 ते 30 रुपये किलो टोमॅटो विकला जातो, तर घाऊक बाजारात 100 ते 180 रुपये 10 किलोला विकला जातो। पुण्यातल्या थिटेवाडी धबधबा ओसंडून वाहू लागलाय। धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून खळखळून पाणी वाहत आहे, तर हा हिरवागार निसर्ग आणि हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। यंदा मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी 50% पेरण्या केल्या होत्या, तर पावसानं दडी मारल्यामुळे पेरण्या धोक्यात आल्या। मात्र आता पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। अमरावतीतल्या मेळघाटावर धुक्याची चादर पसरली, तसंच पावसामुळे चिखलदऱ्याचं वातावरण आल्हाददायक झालं, त्यामुळे या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी होते। मात्र या धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते, त्यामुळे वाहन जपून चालवण्याचं आवाहन केलं जातं। साताऱ्यातल्या सज्जनगड रस्त्यावर झाड पडलं, त्यामुळे सज्जनगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली। गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे घाट रस्त्यावर दरड आणि झाडं पडतात, मात्र अद्याप या ठिकाणी प्रशासनानं दखल घेतली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नाशिकच्या चांदवडमधल्या कोथिंबिरीला परराज्यात मागणी आहे। या कोथिंबिरीला 1700 ते 1800 रुपये शेकडा दर मिळतो, त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुणे मार्केट यार्डमधल्या घाऊक बाजारात भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, शेवगा, ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरात आता वाढ झाली। अनेक फळभाज्यांचे दर स्थिर आहेत, मात्र कोथिंबीर, चाकवत, पुदिना, चुका पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली। आवक कमी झाल्यानं भाज्यांच्या दरावर परिणाम होतो। कोकणामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये भात आणि नाचणी पिकाला विम्याचा लाभ देण्यात येणार आहे। मात्र डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवर पिकाची नोंदणी असेल तरच पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर फार्मर आयडी सुद्धा बंधनकारक करण्यात आली, तर यासाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली। धाराशिवमध्ये गेल्या वर्षी ऊसाच्या लागवड क्षेत्रामध्ये 1 लाख हेक्टरनं वाढ झाली। याशिवाय मे महिन्यातल्या पावसानं ऊसाला फायदा झाला। परिणामी यंदा राज्यातलं साखर उत्पादन 30 ते 35 लाख टनांनी वाढण्याची शक्यता आहे। यंदा राज्यामध्ये 11,50,000 हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध झालंय। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली अभयारण्यामध्ये 7,000 बियांचं रोपण करण्यात आलं। आरळा गांधी सेवाधाम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी हा बीज रोपणाचा उपक्रम राबवला। फणस, आंबा, जांभूळ, चिंच, हिरडा अशा अनेक झाडांचं बीज विद्यार्थ्यांनी लावलं। नाशिक जिल्ह्यासाठी फळ पीक विमा योजनेअंतर्गत लिंबू, सीताफळ, चिकू, डाळिंब, पेरू, द्राक्ष या फळ पिकांचा समावेश करण्यात आला। या योजनेमध्ये सहभागासाठी आज अखेरची मुदत देण्यात आली। मात्र जिल्ह्यातल्या 40% शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा काढलाच नाही। त्यासाठी आता शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं। नाशिकमध्ये पावसामुळे भाज्यांची आवक 70 ते 80% कमी झाली, त्यामुळे बाजार समितीसह किरकोळ बाजारात सुद्धा भाज्यांच्या दरात वाढ झाली। मात्र भाज्यांच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांना फटका बसला। वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणीत वाढ झाली। यश दयालच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप एका महिलेने केला। या प्रकरणी यश दयालच्या विरोधात FIR दाखल केली, तसंच या प्रकरणाची तक्रार थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आली। भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमद काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे। अहमदनं एक्सेस काउंटी टीममध्ये करार केलाय। अहमद इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये उर्वरित सामने आणि वन डे कपमध्ये खेळताना दिसेल। खलीलच्या आगमनामुळे टीमच्या गोलंदाजीला धार येईल अशी अपेक्षा। टीम इंडियाचा क्रिकेटपटू विकेटकीपर रिषभ पंतला त्याच्या डॉक्टरांनी वॉर्निंग दिली। पंत चांगला खेळाडू आहे, तो जिम्नॅस्टिक सुद्धा शिकलाय। पंतचं वजन जास्त असलं तरी तो चपळ आहे। मात्र पंतने आता सेलिब्रेशन नंतर समर सॉल्ट मारणं थांबायला हवं असा सल्ला डॉक्टरांनी दिला।
भारतात 12 सप्टेंबरपासून आशिया कप खेळवला जाण्याची शक्यता आहे. मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तान भारतात खेळण्यास नकार देऊ शकतं, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानं भारताचे सामने दुबईत खेळवले गेले होते. त्याच प्रकारची मागणी पाकिस्तान सुद्धा करू शकते. आशिया कप T20 फॉर्मॅटमध्ये ही खेळवली जाणार. विम्बल्डन स्पर्धेमध्ये यावेळी एक बदल पाहायला मिळणार आहे. पांढऱ्या कपड्यातल्या लाईनमन स्पर्धेमध्ये यावेळी दिसणार नाहीयेत. संयोजक समितीने चेंडू आत राहिला की बाहेर पडला या निर्णयासाठी आता AIचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्पर्धेच्या 147 वर्षात पहिल्यांदाच लाईनमनचा वापर होणार आहे.